कधी तू सांग की तुझ्यासाठी काय पण लक्षात ठेवा. आणि श्रीज एंजल हा चॅनल जास्तीत जास्त लोकांनी बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्या प्रत्येक वेळेला कमेंट करा. नक्की करा. नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण काल आलो गावी, पोपटी वगैरे केली ती तुम्ही बघितलीच. तुम्हाला कशी वाटली तुम्ही ते देखील मला सांगितलं. तर आज आहे त्याचा नेक्स्ट डे. तो आज आपण इथून निघणार आहे मुंबईसाठी. दुपारीच निघतोय कारण संध्याकाळपर्यंत माझं थोडंसं काम आहे ऑफिसचं, ते करायला मला जायचं आहे. सो वाजले 10 आत्ता आणि थोडंसं फोटोशूट वगैरे करायला आलो आहे. DSLR आणला, त्याचा काहीतरी बेनिफिट उचलायला नको काय, त्यासाठी सगळेजण आलो आम्ही फोटोशूट करतो. पाहिजे फोटोशूटचं मेन रिझन आहे हे आपलं टी-शर्ट. त्या टी-शर्टबद्दल बरेच असे प्रश्न मला विचारले. बऱ्याच लोकांना तो टी-शर्ट हवासुद्धा आहे. तर तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वर्षापूर्वी एक BPL करून एक सिम कार्ड होतं, BPL लूप. त्याचं एक दसका गँग म्हणून त्याची एक स्कीम होती. तर आम्ही काय करायचो, आम्ही एक पूर्ण ग्रुप मिळून ते सिम कार्ड घ्यायचं. आमची दसका गँग म्हणजे आमची एक गँग बनवायचो. तर कसं वाटेल का आपली गँग तयार झाली तर एक नंबर ना भावा, एक नंबर आपली गँग तयार झाली, मोठी होणार. तर ही गँग कशी होईल आणि कशी ओळखतील तुम्हाला थोडक्यात सांगतो. जे लोक आपले टी-शर्ट घेतील ना, बाय द वे ही टी-शर्टची डिझाईन असेल तुम्हाला दाखवेनच मी. तर या टी-शर्टसोबत टी-शर्टच्या बॅक साईडला जो कोणी टी-शर्टचा ओनर असेल, जो कोणी टी-शर्ट आपला ऑर्डर करेल, त्याचं इंडिव्हिज्युअल नाव प्रिंट होईल आणि तो आपल्या गँगमध्ये सामील होईल. कळलं ना, कळली आयडिया? म्हणजे जो कोणी आपला टी-शर्ट घेईल त्याच्या पाठी त्याचं नाव मस्त वाटेल ना यार. मोस्टली असं झालं की ना, ज्यांनी स्वतःचे टी-शर्ट दिले ना त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव किंवा मग नावच नाही कोणाचं. तुम्ही जर स्वतः घेताय तर तुमचं स्वतःचं नाव असणार. म्हणून तर म्हणतो आपली गँग तयार होईल यार. हा तेच ना. तर माझं तुम्हाला टी-शर्ट बद्दल काही माहिती हवी असेल तर खाली मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईन. या तुम्हाला तो टी-शर्ट ऑर्डर करायचा असेल तर त्याची पूर्ण डिटेल मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्याच्याबद्दल मी माझ्या इंस्टाग्रामवरती सर्व गोष्टी शेअर केलेत ऑलरेडी. सो एकदा जाऊन माझ्या इंस्टाग्रामला नक्की चेक करा, @श्रीज एंजल. तिथे सगळी माहिती मिळेल. या काही विचारायचं असेल तर तिथे तुम्ही DM करून विचारू शकता. तर राहिला प्रश्न आता कॉस्टिंगचा. तर कॉस्टिंग याची 350 आहे आणि जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर तुम्हाला याची कुरिअर कॉस्ट येईल फक्त आणि फक्त 50 रुपये आणि मुंबईच्या बाहेर असेल तर 100 रुपयाच्या आसपास तुम्हाला याची कुरिअर कॉस्ट येऊ शकते. ठीक आहे, चालेल. तुम्हाला जर हवे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून तुमची ऑर्डर देऊ शकता आणि जवळजवळ एक 10 ते 12 दिवसापर्यंत तुमच्याकडे तो टी-शर्ट मिळून जाईल. ठीक आहे. माझा हात खूप अवघडला आहे कारण 200D वरती एवढी व्लॉग करायची मला सवय नाही. सो थोडंफार आता आम्ही फोटोशूट वगैरे करतो. मस्त थोडासा वेळ आहे आपल्याकडे कारण आपण आता थोड्या वेळात निघणार आहे मुंबईला जाण्यासाठी. चलो बाबा, तू काय, मी आहे 2 दिवस अजून.
पुलावरती आपल्या टी शर्टबद्दल आपण जरा शूट वगैरे करत होतो तर तेव्हाच आपल्याला गावाकडच्या गोष्टीमधले बापू भेटलेत. म्हणजे तुमच्यासाठी बापू जरी असले तरी आपल्यासाठी अण्णा आहेत. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बापू तुम्ही रायटर आहे, डिरेक्टर आहे, गाणी लिहिता, गाणी म्हणता, नाटकं लिहिता, नाटकं बसवता, प्लस पेंटर पण आहे. तर एवढं सगळं जमतं कसं तुम्हाला? एवढं जमतं म्हणजे ऍडजस्ट करावं लागतं. आणि काय माहिती आहे का, तसं बघा गेलं तर ते भरपूर काल असल्यामुळे एक ना धड बाराभर चिंता. पण तुमच्याकडून सगळ्यांचा आउटपुट खूप चांगला देतो. तर कुठल्या गोष्टीला वेळ द्यावा हेच लवकर कळत नाही. पण आता एक डोक्यात ठेवलंय की पेंटिंग हा मूळचा व्यवसाय आहे माझा. बरोबर. तो सांभाळत फक्त ऍक्टिंग त्या गोष्टीकडे जास्त फोकस करायचा माझा डोक्यात आहे. आणि तेवढंच करणार होता. बाकीचं बऱ्यापैकी थोडंसं बॅकफुटला ठेवलंय मी, कारण सगळंच गोंधळ निर्माण होतोय की सगळं सांभाळताना. आणि मी लहानपणापासून बघत आलोय अण्णांचा स्ट्रगल बघत आलोय. तर खरंच तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. खरं तर शिकत आलोय लहानपणापासून मी बघतो तुम्हाला. तर राहू दे असाच हात तुमचा आमच्यावरती. कधी तू सांग की तुझ्यासाठी काय पण लक्षात ठेवा, कधी पण कुठे लक्षात ठेवा. आणि श्रीज एंजल हा चॅनल जास्तीत जास्त लोकांनी बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला त्या प्रत्येक वेळेला कमेंट करा, नक्की करा. बस. आणि तुमचे कमेंट खूप महत्त्वाचे असते आमच्यासाठी, कारण पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिवेट होतो आम्ही त्यातून. बरोबर आहे. चालेल, आपण जायचं. धन्यवाद. काम वगैरे बरेच काम आहेत. आपण असेच चला बाबू. चला तर फायनली वेळ आली निघायची, जायचं मन नाही करत आहे. आज रोहिणा पण इकडे आलं. रोहिणा तर पाहिजे आता 1 महिनाभर असणार आहे आपल्या इथेच. जास्तच ना, जास्त आणखी जास्त महिन्यात असणार आहे. तर आपणच आता कधी आधीमध्ये येत जाऊ इकडे. तर काल पोपटी बनवली, खरंच मस्त बनवली. सकाळी पोहे बनवले. जायचं मन नाही करत तुला सोडून, पण काय आता जावं लागेल. आपल्याकडे काम वगैरे सर्व तिकडेच आहे. तर आणि तू काळजी घे स्वतःची. येतोच लवकर माघारी. लवकर गुड न्यूज आहे. येतोच माघारी. चल जाऊ. चलो. आणि जायचं होतं आपल्याला 12 वाजता सातारच्या KTM सर्व्हिस सेंटरमध्ये, पण 12 आपल्याला इथेच वाजलेत. स्वतः थोडं घाईमध्ये निघावं लागेल पटकन. चला चला चला. पहिले 7 हा बघितली. तर सातारच्या KTM सर्व्हिसमध्ये आलेलो. आणि इथे आल्यानंतर बाईकचा जो चेनचा जास्त आवाज होता तर तो ल्यूब वगैरे केला आपण. पण त्यासोबत तुम्ही जर नोटीस केलं असेल ना आपल्या बाईकला, तर हा जो राईट हँड साईडचा बार होता हा एकच होता आपल्या गाडीला, लेफ्ट हँड साईडचा नव्हता. तर एकदा शिवजयंती होते तेव्हा मी गाडीला झेंडा बांधलेला. तो एवढं टाईट बांधलं की ते तुटूनच गेलं माझ्याकडून. सो जेव्हा मी बाईक घेतलेली तेव्हाची गोष्ट होती. तर 3-4 वर्ष विदाऊट त्याचीच गाडी चालवली. सो आता इथे विचारलं सातारा सर्व्हिस सेंटरमध्ये, तर इथे भेटलं आपल्याला. आणि हे आपले प्रवीण सर कधी आलो तरी आपल्याला मस्त हेल्प करतात. काय काम असेल तर मस्त असं काम करून देतात. तर ल्यूब वगैरे त्याने आता एकदम चकाचक करून दिलेलं आहे. तर आपली चैन ल्यूब आणि साईड बार तर एकदम झालं. बाईक तर एकदम टकाटक झालं. आता आम्ही डायरेक्ट इथून नॉनस्टॉप मुंबईच. तो बराच वेळ झाला, कारण 12ला मी इथे येणार होतो. जवळजवळ आता 3 वाजत आले तरी आम्ही इथेच आहे अजून. तो कधी निघणार, कधी जाणार. तर योग्य तर आता मुंबईला नाही येतात. त्याने मस्त 2 ते 3 दिवसाची सुट्टी काढली. तो गावातच असणार आता. मज्जा करणार. पण तू नाहीच ना बाबा, मिस करणार. चल मला नाही भेटली यावेळेस सुट्टी. जा मग. हे मस्त एन्जॉय कर, ब्लॉग बनव. स्टॉप घे पाहिजे पण सामान. हो जाणं. चला गाईस. तर गाईस पुण्याला पोचल्यात. आणि पुण्याला पोचल्यावरती आपल्याला आपले भाऊ सबस्क्रायबर आपल्याला भेटायला आलेत. विकास नाव आहे यांचं. चांदणी चौकला आहे. आता बऱ्याच दिवसापासून आमची गाठभेट होतच नव्हती. फक्त मॅसेजवरती, फोनवरती कॉन्टॅक्ट होत होता. फायनली आज आम्ही भेटलो. आणि येताना ते आपल्याला एक गिफ्ट घेऊन आलेत. आपल्याला म्हणजे आपल्या चॅनल एंजलसाठी आपल्याला गिफ्ट घेऊन आले. तर नंबर प्लेट आणले आहे त्यांनी आपल्याला, मस्त आपल्या नावासोबत आणले. थँक्यू भाऊ. आणि आता हेच लावून देतात आपल्याला. ओके गाईस, तर फायनली आपण आलो घरी आता. आणि एकंदरीत राईड तर एकदम व्यवस्थित झाली. जो मला पहिल्या दिवशी त्रास झाला तो सोडला. तर म्हणून तुम्हाला सांगतोय, जर तुमची झोप कंप्लीट असेल, तुम्ही स्वतः तयार असाल तर तुम्ही नाईट राईड करा. आणि सांगा तुम्हाला मग आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या गँगमध्ये तुम्हाला सामील व्हायला आवडेल. जर तुम्हाला आपल्या गँगमध्ये सामील व्हायला आवडेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या डिटेल दिले त्यावरून तुम्ही आपला टी-शर्ट ऑर्डर करू शकता. आणि मला सांगा तुम्हाला तो टी-शर्ट कसा वाटला. आणि बस आजचा व्हिडिओ जास्त मी लांब नाही बनवतो, बघा तसा खूप मस्ती करतो, आवाज करतो खाली. तर सांगा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करून जा, मित्रांसोबत शेअर करा. सांगा आपलं पण एक मराठी चॅनल आहे मित्रांना तुमच्या. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा.